पिंपरी महापालिका इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फिनोलेक्स कंपनी ते इंदिरा गांधी उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी सध्या नागरिकांसाठी फुटपाथ बांधण्याचं काम वेगात सुरू आहे. मात्र फुटपाथची अख्खी एक बाजू मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जणू हा पदपथ म्हणजे आपल्यासाठी हक्काचं पार्किंग असल्याप्रमाणे आपल्या दुचाकी फुटपाथवरच पार्क करून संपूर्ण पदपथच व्यापून टाकला आहे. तर याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला चहाच्या सरबतच्या गाड्या देखील तसेच फिरत्या विक्रेत्यांनी त्यावर आत्ताच कब्जा टाकला आहे. पूर्वी शासनाचे ठेकेदार एक बोर्ड तयार करायचे, त्यावर लिहिलेलं असायचं काम चालू रस्ता बंद. पण आता असं म्हणायची वेळ आली आहे की काम चालू व व्यवसायही चालू असाच सध्या प्रकार सुरू आहे. पालिकेला फक्त फुटपाथ तयार करून एकदाचं काम उरकण्याची घाई झाली आहे. कहर म्हणजे आम्हाला फुटपाथ बांधायचा आहे, तुमची हातगाडी तात्पुरती हलवा असे हात जोडून म्हणण्याची पाळी काम करणाऱ्या ठेकेदारांवर आता आली. या संदर्भात पालिकेच्या स्थापत्य विभागाचे अभियंता अभिमान भोसले यांच्याशी आम्ही जेव्हा संपर्क साधला असता ते म्हणाले की पालिकेच्या शहरी मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांवर फुटपाथ तयार करण्याचं काम दळणवळण विभागाअंतर्गत सुरू आहे. पिंपरी चौक ते निगडीपर्यंतचा पदपथ विकसित करण्याचे 59 कोटी रुपयांचं काम देखील सद्यस्थितीत सुरू असून मेट्रोच्या प्रवाशांसाठी आपण मेट्रोला 2 व्हीलर व 4 व्हीलर पार्किंगसाठी वेगळी मार्केटजवळ जागा पण दिलेली आहे. मात्र ती जागा तशीच रिकामी पडून आहे. वास्तविक मेट्रोच्या अधिकाऱ्यांची ती जबाबदारी आहे. त्यांची वाहने त्या ठिकाणी पार्क झाली पाहिजे. वाहतूक पोलीसही यामध्ये भूमिका बजावत नाही अशी खंत श्री भोसले यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केली. एकूणच पदपथ निर्माण करणारा एक विभाग व पदपथावर व्यवसाय कोण करत असल्यास ते हटवणारा अतिक्रमण विभाग ही जबाबदारी दुसऱ्याकडे असल्यानं माझे काम मी करणार, त्यांनी त्यांचं काम करावे असाच प्रकार सध्या तरी सुरू आहे. फुटपाथ बांधून ते काम उरकून टाकायची घाई आणि बाकी त्याचा वापर कोण करतंय, कशासाठी करतंय, त्याचं कोणालाच काही देणं घेणं नसल्याचा प्रकार सध्या सुरू आहे. फुटपाथची रुंदी, खोली, त्यावर पाडण्यात आलेले लेअर कशासाठी असतात, त्याचा उपयोग काय, ते नागरिकांसाठी का गरजेचं आहे यासाठी ना सूचना फलक लावलेला आहे ना माहितीदर्शक फ्लेक्स. पदपथावरून चालण्याचा अधिकारच आता हिरावून घेतला गेला असल्याची स्थिती असून ऊसाची गुराळे, चहा व पानाच्या टपऱ्या आणि सरबतच्या गाड्यांनीच फुटपाथवर केलेलं अतिक्रमण जर महापालिका इमारतीच्या समोर खुलेआम होत असेल तर शहराच्या कानाकोपऱ्यातली काय स्थिती असेल याचा विचारच न केलेला बरा. आपल्या भागात अशा प्रकारच्या फुटपाथची कामे सुरू आहेत का, ती नागरिकांना वापरता येतात काय, ते अतिक्रमण झाले काय याची माहिती कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. त्याचे व्हिडिओ बनवून आपण ते पालिका प्रशासनापर्यंत जरूर पोचवू व शहराला लागलेला हा अतिक्रमणाचा विळखा दूर करण्याचा सुजाण नागरिक म्हणून आपण जरूर प्रयत्न करूया. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.